आज हिंदू न्याय यात्रेच्या निमित्ताने माझ्या अगोदर सर्वात प्रमुख मान्यवरांचे विचार आपण सर्वजणांनी ऐकलेले आहेत. बांगलादेशमध्ये जो आपला हिंदू समाजावर जो अत्याचार सुरू आहे त्या हिंदू समाजापर्यंत आपल्या सगळ्यांचा म्हणजे सिंधुदुर्गमध्ये असलेल्या हिंदू माता भगिनी आणि माझ्या सगळ्या बांधवांचा आवाज समर्थन ताकद पोचलं पाहिजे. त्यांना एक संदेश दिला पाहिजे की तुम्ही सगळेजण एकटे नाही आहात, पण सिंधुदुर्गातला प्रत्येक हिंदू बांधव हे तुमच्या बरोबर गंभीर पद्धतीने उभा आहे. हा संदेश आपण या न्याय यात्रेच्या निमित्ताने द्यायचा. बांधवांनो, आज आपण जे इथे उपस्थित आहोत ते कोणीही कुठल्या पक्षाचा लोकप्रतिनिधी, कुठल्या पक्षाचा कार्यकर्ती म्हणून उपस्थित नाही आहोत, पण ह्या यात्रेमध्ये उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती हा एक हिंदू म्हणून आज ह्या यात्रेमध्ये तुम्ही सगळेजण इथे उपस्थित आहात. आणि जे काय आपल्या समोर माहिती आलेली आहे की बांगलादेशमध्ये जो काय अत्याचार आपल्या हिंदू बांधवांवर सुरू आहे, म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीला आपली त्याची जात विचारली जात नाहीये, त्या समोरच्या व्यक्तीला त्याचा पक्ष विचारला जात नाहीये, त्या समोरच्या व्यक्तीला तो हातात कुठला झेंडा घेतोय हे विचारलं जात नाहीये. त्याला फक्त त्याची ओळख हिंदू आहे, तो तुला जगण्याचा अधिकार नाही एवढं म्हणून त्याला ठेचून ठेचून मारलं जात आहे. या सगळ्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांमध्ये जागरूकता आली पाहिजे म्हणून आवर्जून ही न्याय यात्रा काढलेली आहे. आज मानव अधिकार दिवस आहे आणि त्यावेळी आपल्या समोर मानव अधिकाराचे मोठे मोठे लेक्चर दिले जातात की मानव म्हणून आपले अधिकार काय आहेत. मग या जगामध्ये राहणारा प्रत्येक हिंदू हा जेव्हा हिंदू म्हणून जगत आहे, मग त्याच्या अधिकाराबद्दल आपण कोणच काही बोलणार नाहीत का? आम्ही जेव्हा हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडतो तेव्हा आमच्या समोर फार टीका होती की नाही, हिंदू राष्ट्र तुम्ही कसं बोलू शकता. आम्ही जेव्हा हिंदू राष्ट्रामध्ये उभे राहू की ह्या हिंदू राष्ट्रामध्ये ज्या राष्ट्रामध्ये 90% हिंदू राहतात तिथे पहिलं हिंदूंचे अधिकार बघितले जातील आणि मग सगळ्या लोकांचे लाड केले जातील असं जेव्हा आम्ही ठणकावून सांगतो तेव्हा आमच्यावर टीका टिप्पणी होती की हे लोक द्वेषाचं राजकारण करतात, अन्य धर्माच्या विरुद्ध गरळ ओकतात. पण आता असंख्य जे मुसलमान समाजाचे जे काही तिथे धर्मगुरू आहेत, नेते मंडळी आहेत, त्यांची बांगलादेश मधली भाषणं बघा, भाषणं आवर्जून ऐका. ते आवर्जून आपल्या भाषणामध्ये आणि वक्तव्यामध्ये बोलतायत की हा बांगलादेश हा मुसलमानांचा राष्ट्र आहे, हा इस्लाम राष्ट्र आहे, इथे हिंदूंना कुठलीही जागा नाही, हे ठणकावून त्या इस्लाम राष्ट्रामध्ये बोललं जात आहे. बरोबर, ते इस्लाम राष्ट्रामध्ये अशी भूमिका घेत असतील तर मग आम्ही हिंदू राष्ट्र असलेल्या आपल्या हिंदुस्थानामध्ये सर्व धर्म समभाव आणि भाईचारा आणि गंगा जमुना तहजीब सारखे हे जे टेप रेकॉर्डर आम्ही का ऐकायचं हा प्रश्न प्रत्येक हिंदूंनी स्वतःला विचारले जाते. अहो, इस्कॉन सारख्या मोठ्या मोठ्या जे धर्मासाठी काम करणाऱ्या संस्था, आज त्यांची काय चूक आहे? जगामध्ये अशा पद्धतीच्या संस्था ह्या लोकांच्या सेवेसाठी दिवस रात्र एक करतात. हिंदूंना एकत्र करणं, हिंदूंची सेवा करणं आणि हिंदूंना बळ देणं हा एकमेव काम इस्कॉन सारख्या असंख्य ह्या सामाजिक संघटनेचं आहे. पण आज त्या संघटनेच्या जे काही धर्मगुरू आहेत त्या धर्मगुरूंना अटक केलं गेलेलं आहे. त्या धर्मगुरूंची काय चूक आहे? एकच चूक आहे की तो हिंदू आहे. असंख्य जे लोक जे मारले जात आहेत, आपले धर्मगुरू मारले जात आहेत, त्यांची काय चूक आहे? एकच चूक आहे, ते फक्त हिंदू आहेत. अहो, फक्त हिंदूंपर्यंत हा विषय थांबला नाहीये बांधवांनो. आमचं जे काय अंकुश जाधवजींनी सांगितलं, आज हिंदूंबरोबर बौद्ध धर्माला पण वाकड्या नजरेने पाहिलं जात आहे. आज गौतम बुद्धांची मूर्त्या असतील, बौद्ध समाजाचे आपले लोक असतील,
त्यांना ओळख विचारून त्यांना तिथे लटकून मारण्यात जाण्याचं काम केलं जात। असंख्य आमच्या माता भगिनी, ज्याचा उल्लेख माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी केलेला आहे। अहो, बांगलादेशमध्ये आमच्या माता भगिनींचे हाल पाहिल्यानंतर मी तुम्हाला बोलतो, तो व्हिडिओ सुरू केल्यानंतर पूर्ण पण करता येत नाही, एवढे वाईट अवस्था त्या लोकांनी केलेली आहे। सामूहिक बलात्कार हा तो राजरोस पद्धतीने बांगलादेशमध्ये सुरू आहे। अहो, जे काय आमच्या इस्कॉनचे गुरु आहेत, धर्मगुरु आहेत, त्यांना जेव्हा अटक केली आणि जेव्हा वकील संघटनांनी पुढे येऊन त्यांची केस लढवण्याची इच्छा व्यक्त केली, पहिला एक मुसलमान समाजाचा वकील आला। त्याला जेव्हा अन्य मुसलमान समाजाच्या लोकांना कळलं की हा असा त्या धर्मगुरूचे केस लढवणार आहे, भर चौकामध्ये त्याला ठेचून ठेचून मारून टाकलं गेलं। नंतर एक हिंदू समाजाचा वकील पुढे आला। हे जेव्हा जिहाद्यांना कळलं की बाबा हा त्या धर्मगुरूची केस लढतोय, त्याला एवढं वाईट मारलंय, तो कुठल्याही क्षणी तो मरून जाईल अशा पद्धतीची बातमी आजच्या बांगलादेशवरून येऊ शकते। अशा पद्धतीच्या अगर घटना बांगलादेशमध्ये घडत असतील आणि आज जसा आपण या न्याय यात्रेसाठी हिंदू म्हणून जेव्हा इथे उपस्थित झालोय, आपण सर्वजणांनी या प्रत्येक घडलेल्या घटनावर बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे। ज्या पद्धतीने ते आपल्या हिंदू समाजाची हाल अपेक्षा करतायत आणि जेव्हा आपण कुठला आवाज उचलतो आपल्या भारतामध्ये, तेव्हा केवढी नाटकं केली जातात, आमच्यावर केसेस टाकले जातात, आम्हा लोकांना सर्व धर्म समूहाची टेप रेकॉर्डर ऐकवली जाते। अहो, पण आता जे बांगलादेशमध्ये सुरू आहे, जे अत्याचार सुरू आहेत, त्याबद्दल अगर तुम्हाला थांबवता येत नसतील तर मग भारतामध्ये असलेल्या बांगलादेशांना आम्ही एक मिनिट पण जिवंत का ठेवायचं, हा प्रश्नाचं उत्तर पहिलं त्या लोकांनी आम्हाला दिलं पाहिजे। प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे। पण निलेशजींनी बोलले ते योग्य आहे, केसरकर साहेब बोलले ते योग्य आहे। आम्ही हिंदू समाज म्हणून आज या समाजाला फक्त एका व्यक्तीवर विश्वास आहे, तर तो विश्वातला कुठलाही कानाकोपऱ्यातला हिंदू असेल तर त्याला जगवेल आणि त्याला टिकवेल, असे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जोपर्यंत आहेत तोपर्यंत आमच्या कुठलाही हिंदू समाजाकडे कोण वाकड्याने बघू शकत नाही। पण मोदी साहेबांना ज्या पद्धतीने मोदी साहेबांचं सरकार आज बांगलादेशवर हावी पडताय, बांगलादेशला इशारा देत आहे की तुम्ही अगर आमच्या हिंदूंचं संरक्षण करू शकत नाही तर भारताकडून पण तुम्ही मदतीची अपेक्षा ठेवू नका। पण मी मोदी साहेबांना हात जोडून विनंती करेन, मोदी साहेब प्रयत्न तुम्ही नक्की करा, पण इथून सिंधुदुर्गातून तुमचा एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता, एक हिंदू समाजातला एक व्यक्ती तुम्हाला विनंती करतोय, अगर हे खरंच तुमचं कधी आपण एक आपलं ऐकत नसतील तरीही हे लोक नाटक करून दाखवत असतील तर फक्त 5 मिनिटं आमच्या महाराष्ट्रातल्या पोलिसांना सुट्टी द्या, एकाला आपण जिवंत ठेवणार नाही ही शपथ घेऊन आपण पोलिसांना सांगतो, फक्त 5 मिनिटं मोबाईल बंद करून टाका आणि घरी जाऊन बसा। हे एवढे हातावर मोजणारे आहेत ना, आपल्याला 6 मिनिटं पण लागणार नाही। एवढे किडमकोड्यासारखे आपल्या महाराष्ट्रात आणि देशात आहे। ते निलेशजी बोलले ते योग्य आहे। आपल्या भारतामध्ये जे राहणारे जे बांगलादेशी रोहिंग्या मुसलमान आहेत, ते कोणाचं पाणी पित आहेत, ते कोणाची जमीन घेत आहेत, ते कोणाचे अधिकार मारतायत, आपले मारतायत। म्हणून ह्या अशा लोकांवर तुम्ही बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे बांधवांनो। हे बांगलादेशमध्ये असलेले लोक हे आपले कधीच होणार नाहीत, कारण का हे ना 2047 ला या भारताला इस्लाम राष्ट्र करायचं आहे। ह्यांच्या सगळ्यांचा हे सगळ्यांनी शपथ घेतली आहे की जोपर्यंत या भारताला आम्ही इस्लाम राष्ट्र करत नाही तोपर्यंत आम्ही या हिंदूंना स्वस्थ जगायला द्यायचं नाही। म्हणून या सगळ्याबद्दल आपण सगळेजणांनी फार जागरूक राहिलं पाहिजे। ही न्याय यात्रा फक्त इशारा आणि संदेश देण्यासाठी आहे आणि म्हणूनच आपण मूक मोर्चा काढला। पण मी सांगतो, ह्या पुढचा जो मोर्चा असेल तो काय मूक मोर्चा नसणार। जिथे जिथे हे बांगलादेशी राहतात त्यांच्या सगळ्यांचे पत्ते पोलिसांकडे माहिती काढून पोलिसांच्या अगोदर आमचे हिंदुत्वादी कार्यकर्ते त्यांच्याकडे पोहोचतील
आणि त्यांना एका पायावर बांगलादेश मध्ये पाठवणार नाही एवढा शब्द तुम्हाला या निमित्ताने देतो. धमकी समजायची तर धमकी समजा, पण आज जे काय बांगलादेश मध्ये चाललंय हा कुठलाही हिंदू सहन करू शकत नाही. आमच्या धर्मामध्ये संयम दिला असेल, आम्ही काय तुमच्यासारखे कट्टरपंथीच्या नावाने आमच्या धर्माची बदनामी करत नाही, पण बांगलादेश मध्ये असलेला हिंदू ह्याला पण जगण्याचा अधिकार आहे. तुम्ही एक साधा विचार करा, बांगलादेश मध्ये अल्पसंख्या आहे हिंदू, त्यांना हात ठेचून मारलं जात. पाकिस्तान मध्ये अल्पसंख्या आहे हिंदू, त्याला पर्याय दिला जातो, या तर तू इस्लाम स्वीकार या तर तुला आम्ही मारून टाकू. आणि आपल्या देशामध्ये किती लाड केले जातात, कुठल्या योजना काढायच्या, कुठले स्कीम यांच्यासाठी आणायची. मग ते मौलाना आझाद असो, आझाद असो, आणि हे जेवढे शासकीय योजनांचे सगळे लाभ हे लोकच घेणार. आता जरा विचारात ते मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेची यादी जरा तुमच्या समोर दाखवतो, कलेक्टरांना सांगतो जरा दाखवा. त्याच्यामध्ये किती 2 पेक्षा जास्त अपत्याच्या लोकांनी फायदा घेतला याचा जरा आकडा बघा. मी तर फडणवीस साहेबांना आम्ही सगळेजण विनंती करणार आहे, मुख्यमंत्री साहेबांना, की साहेब त्या मुख्यमंत्री लाडली बहीण योजनामध्ये बदल करा, आपल्या आदिवासी बांधवांना थोडं सूट द्या, आणि नंतर 2 अपत्य लोकांपर्यंत ती योजना पोहोचणार असं नियम त्याच्यात घाला आणि तरच फायदा घ्यायला जा. नाहीतर हे नालायक आमच्यामध्ये राहणार, आमच्या सगळ्या योजनांचा फायदा घेणार, सरकारचे सगळे लाभ उचलणार, आणि मतदानाच्या दिवशी हमको इस्लाम चाहिए. मग अन्य वेळे तुझ्या काय इस्लाम काय कुठेतरी खेचायला जातो काय रे? तेव्हा तुला आमचे मोदी साहेब आठवत नाही, तेव्हा तुला आमचं महायुतीचं सरकार आठवत नाही. मग तेव्हा घोषणा द्यायचं पहिला धर्म फिर राजकारण. आणि मग अन्य वेळे काय, कोणाच्या योजनांमुळे तुम्ही खाताय, कोणाच्या योजनामुळे तुमचे जे 10-15 निघतात हे कोणाच्या योजनामुळे निघताय? कुठेतरी भूत आहे का तिथे? या सगळ्या गोष्टी या पुढच्या काळामध्ये फार बारकाईने लक्ष दिलं जाणार. जसा केसरकर साहेब बोलले, राज्यामध्ये हिंदुत्वाने विचाराचं सरकार आहे, प्रत्येक गोष्टी हिंदू समाजाच्या दृष्टिकोनातून पाहिली जाणार. आमच्या बांगलादेश मधला असलेला हिंदू, त्याच्यावर अगर हाल थांबले, त्याचे हाल थांबले नाहीत, त्याच्यावर अत्याचार थांबले नाहीत, तर माझ्या सिंधुदुर्गामध्ये आणि महाराष्ट्रामधला असलेला हिंदू समाज ज्या दिवशी आपला 3रा डोळा उघडेल, हे लोक औषधाला पण महाराष्ट्रामध्ये दिसणार नाही. एवढं शब्द तुम्हाला मी आज देतो. म्हणून आज या न्याय यात्रेकडून जात असताना तुम्ही जागृत राहिलं पाहिजे. हा उद्दिष्ट ह्या न्याय यात्रेचा होता. जे व्हॉट्सअपवर चाललंय ते फक्त व्हॉट्सअपवर बघून मोबाईल बाजूला ठेवू नका. रक्त सळसळलं पाहिजे, आपण जागृत राहिलो पाहिजे. तुम्ही एक फक्त विचार करा, हेच अगर कुठल्या मुसलमानांबरोबर झालं असतं तर त्याला कोणी आपला सिंधुदुर्ग पेटून टाकला असता. 2021 मध्ये मणिपूर मध्ये एक मस्जिद कोणीतरी जाळली होती, पण हे लोकांकडे ती खोटी बातमी यांच्याकडे आली. हे लोकांनी नांदेड, मालेगाव, नाशिक मध्ये एवढं हिंसक आंदोलन केलं की आमच्या पोलीस बांधवांच्या पण अंगावर गेले आणि त्यांचे कपडे फाडले. हिंदू लोकांच्या दुकानात घुसले, घरात घुसले, बायका पोरांच्यावर अत्याचार केला. का? कारण का मणिपूर मध्ये कोणीतरी मस्जिद जाळली, ती जाळली पण नव्हती. आणि म्हणून आम्ही बांगलादेशमध्ये झाल्यानंतर आम्ही तो फक्त न्याय यात्रा आणि मुकमोर्चा काढ, ये तो सिर्फ ट्रेलर है. हिंदू समाज जब भी पिक्चर दिखाएगा तब तुमको तुम्हारा अब्बा भी याद आएगा नहीं, ये इतना ध्यान रखना, इतना ध्यान रखना. म्हणून आपल्याला जाता जाता एवढंच सांगेल, जे निलेशजींनी सांगितले बरोबर आहे. हा जो काय भगवा हातात आणि डोक्यावर आहे ना, ही एक जबाबदारी आहे. आपण आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदू म्हणून जगत असताना अगर ते लोक एवढे कडवट असतील, ते लोक एवढा कट्टर स्वतःला दाखवत असतील, आणि आपण नुसतं फक्त व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर कमेंट देत बसलो तर चालणार नाही. तुम्ही तुमचा हिंदू म्हणून आपल्या समाजाची सुरक्षा करण्यासाठी तुम्ही तयार राहा. आपल्या राज्यामध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे, कुठल्याही हिंदूच्या केसाला धक्का लागणार नाही. हा शब्द तुम्हाला मी या व्यासपीठाच्या निमित्ताने देतो. काय धिंगाणा घालायचं आहे, करायचं, आम्ही लोक बसलो नाही, काय चिंता
करतात. 3 आमदार आहेत हिंदुत्वादी विचारात, 3 आमदार, आणि नुसते आमदार नाहीये, तुम्हाला माहिती आहे. म्हणून आपल्याला सांगतो, कसलीही चिंता करू नका. हिंदू म्हणून महाराष्ट्र असेल, सिंधुदुर्ग असेल, आपण अभिमानाने आपल्या देश, आपल्या समाजाबद्दल, धर्माबद्दल जागृत राहून, बांगलादेशमध्ये अगर उद्या ते काय आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहत असतील तर इकडच्या हिंदू समाजाने भीती निर्माण करायला पाहिजे. त्यांच्या इकडच्या त्यांच्या नातेवाईकांनी बांगलादेशमध्ये फोन करायला पाहिजे, अरे तू गप्प बस, नाही तर मला उद्या माझी सकाळ दिसणार नाही रे बाबा, असा धाक हिंदू समाजाचा इथे तयार झाला पाहिजे. होणार की नाही? काढा सगळेजण मोबाईल हातातून आणि दाखवा बांगलादेशमध्ये हिंदूंना की आपण सगळेजण बरोबर. लाईट ऑन करा सगळेजण, खिशातला काढा आणि स्वतःचाच काढा.